आपले सगळे जावई आपल्या मुलांसारखे आहेत. आणि मी लहानपणी बाबांबरोबर इथे यायचो आणि पोपटी करायचो. आज आपण जावयां मुलींबरोबर करणार आहोत. किती नशीबवान आहोत आपण. आई शपथ, अरे ही बस स्वप्नाली. अरे कॉलेजमध्ये अरे किती पोरं मरत होती हिच्यावर. अरे मी हिला प्रपोज मारलेला पण मला नाही बोलली ती. पोऱ्या बा तो सासू सासरे लग्नाचा वाढदिवस आहे तर इथं हॉटेलला बोलवायचा, घरी बोलवायचा, चिकन मटन खायला घालवायचा. इथं शेतावर कोण बोलवतं? अहो पण पोपटी शेतावरच करतात ना. अरे एक नंबरचा बापू तुझा कंजूस आहे. अहो पण तू गप बस. हे पकडतो का जरा, माझा हात दुखते जरा. हा एक काम कर, यो माझा पोट आहे ना त्याच्या पाडतो पोट न त्याच्यान ती पिशवी ठेव. अरे जिथं जागता गाडो बनवून ठेवले. भये भये, कधी माझ्या पोराने ग घरात झाडू नाही मारला, कधी पिशवी नाही उचलली. हा माझ्या पोराला गारवच बनवून ठेवलाय. अरे काय होतास तू आणि काय झालास तू. ए रे पुरा वाया गेलास तू. माझी आई वाया गेली. जेव्हा जेव्हा तुझ्या बाहेर येते तेव्हा तेव्हा आईला येर लागते. सासरे बुवा तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा. बघा जावेने केक आणले. भाऊजी आले. बघलाव असा जावई पाहिजे. सासू सासऱ्याचे लग्नाच्या बर्थडेला केक आणलाय, केक नाही तर तुम्ही. मी चिकन आणले त्याच्यात मेणबत्त्या भरून देऊ का? बसा, तुमचं तर काय पण असतं. भाऊजी 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 आले तुम्ही? नाही, इथे माझ्या डोळ्यासमोर तर दिसताय तुम्ही. काय खोटा बोलताय हो? समोर तर उठा मोठा दिसतंय ना. धर. आई बरी आहेस ना? बरी आहे बाय, तू कशी आहेस? मस्त. आणि आई बेरा अजून तसाच आहे ग. हो बाय, लहानपणीपासून अजून तसाच आहे. आणि तू झोपाला माहित आहे ना मी शाळेतून कशी बंक करून यायचो. अजून तसंच आहे रे सगळं. हो माझे सोगले, बस बस याच्यात बस. नाही नको, आता कुठं, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. काय नाही होत. नको आई. बस ग माझी केळीवाली राणी, बस ग बस. बघा आई तुटणार नाही. नाही नाही तुटणार बाय. ग माझी केळीवाली राणी, ग माझी केळीवाली राणी, केळीवाली राणी. माझी केळीवाली राणी. काय झालं? काय झालं? अरे देवा कौल पडला. अरे ताई काय झालं? काय झालं? अहो ती माझी पोर पडली पाळण्यावरून. केळीवाणी पोर आहे माझी, बारीकची पोर पडली पाळण्यावरून. मी तिला पाळणा देत होती, मला नाही माहिती ती पडेल म्हणून. अरे बाबा ती पहिले केविलवाणी होती, आता नाही राहिली. अजून ती तो झोपाला केविलवाण आहे, ती नाही केविलवाणी. अहो आईसाठी पोरगी केळीवाणीच असते. केळीवाणी पोर माझी पडली, सोन्यासारखी पोर कशी काय पडली काय माहिती बाई. चल चल. आका कौल फोडून टाकला. सॉरी हा. साडो जमिनीचा मॅटर लय बेकार आहे. आता या आमची जमीन चालू होती
जमिनीची केस चालू होती बाबा. जमिनीची केस लढता लढता मिळाला, तरी पण ती केस काय अजून सुटली नाही. सुप्रीम कोर्टात केस लागले. आता तिथं परत त्यांनी अपील केले. आता तिथं जायला लागेल ना मला. माझा तोच विषय झाला ना, मला काय समजत हो नाही. थांबा, पोपटी करायला चिकन मॅरिनेट केलंय. चला पोपटी बनवायला या. अरे इथं पोपटी खायला बोलवले का बनवायला बोलवले? बनवायला बोलवलंय. या 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 या. आता समजलं मला, यांनी बोलवलं कसा. एवढे वर्ष नाही बोलवलं भाऊ, आता बोलवला. लय मतलबी लोक आहे नी. भाऊजी आतमध्ये काय थांबतो काय आहे? असं बसलत नाही इथे. काय आहे? बोल काय बोल बोल. तुम्ही ते जमिनीचा कदा बोलणार आहात? आता एवढे माणसं कशाला बोललो मी? गप्प बस ना. सगळी आता तेव्हा सगळ्यांच्या समोर बोला. गप तू, नंतर बोलू. नंतर नंतर कवा असंच राहायचं आहे का गप. खऱ्यासारखा? गप, एवढे माणसं नंतर बोलू. साडो शेतान 10 रुपयाची मजाच वेगळी आहे. मग भाऊ हा. तुमच्या गळ्यातली सोन्याची चेन कुठे आहे? अच्छा, 10 रुपयात काढून ठेवतं. का? खराब झाली तर लिव्हर पण काढून ठेवा ना, तो नाही का खराब होत. अडणी लोक आहे रे. तुम्ही जमिनीचा कधी बोलणार आहात? आता सगळं जेवायला बसणार आहात, त्यांच्या समोर जर तुम्ही विषय नाही काढला ना तर बघा. तू थांब बोलतो गे. तुम्ही थांब बोलते बोलते नाही, तुम्ही विषय काढा. गप्प बस, थांब बोलतो मी. साडो आणून आणून एलपी आणली. किंग फिशर तरी आणायची. लय दलिद्रा ब्रँड आहे हो. हे काय पूजेला बसलाव का? अरे या बाजूला येऊन बस साडो. हे बघ दिने बुवाचं 3 दलिंदर जावे बसले वाटतं प्यायला. तेच आहेत ना? हो तो स्वप्नालीचं नाव तेच चल, प्यायची सोय झाली आजची दुपारची. कोण रे? हो जावय जावय MIDC बोलागला का? दुपारीत बसलो दिवस आणलं मस्त भाऊ. हो चला आता अचानक प्लॅन. हो नाही भाऊ, ते मात्र कराय. तुम्हाला बायको एक नंबर भेटले. स्वप्नाली वहिनी एवढी सुंदर आहे ना, एवढी सुंदर आहे ना. अहो माझी स्वप्नाला ते एवढी गुणाची आहे ना की गावात आमच्या आहे ना तिला ऐश्वर्या राय आणि मला अभिषेक बच्चन बोलता. हो स्वप्नाली वहिनी ऐश्वर्या वाटतंय, पण तुम्ही अभिषेक बच्चन कुठूनच नाही वाटत. तुमच्या ताबाडावरून रोड रोलर गेलेलं जॉनी लिव्हर वाटतंय. या चला, या चाकणा घ्या चला. स्वप्नाली गुणाची? अरे 12 लपडी करून गुणाची आता शांत झाली ती भाऊ. अरे माझ्या बायकोला लपडेबाज बोलतो का? भाऊ शांत व्हा. लग्नाआधी सगळ्यांचे लपडे असतात, लग्नानंतर बायका शांत होतात. भाऊ तुम्हाला खोटं वाटलं पण तुमच्या बायको जाऊन कमी लपडं नव्हतं. काय बोला? कमी लपडं नव्हतं बाबा. 4-5 वर्षापूर्वी यो तू माकुल ही याच्या बरोबर पडते तुमची बायको, त्याच्या बरोबर पडते ही तुमची बायको. अरे 4-5 गावांग वांगट यो बोलते जानेवारीची मधली पोर इथं दिसली तिथं दिसली. अरे तुम्हाला भाऊजी खोटा वाटेल पण जनार्दन आपला वरच्या ओलीतात त्याच्या मोठ्या पोरीने विष पण घालता. पिंडेल पिऊन दाईना केली त्या अंगाची 12ला वाचला. तुमची बायको चालू असेल त्याला काय माहिती, वाटणा बिचना द्यायची पोरांना. विकास म्हात्रेचा पोऱ्या त्यांनी तर नस कापली हिच्या मुलं. आयफोन घेऊन द्यायला सांगितला, त्यांनी घेतला ना लोनवर. ही बोलली तुझ्याशी लग्न करीन. त्याला काय माहिती चालू आहे पैसे खाताय. कसला गोंगाडी असली लपडी लय धुमाकूल. आता जाण्या बुवा चांगला आहे म्हणून काय नाही, त्यांनी दिला पैसे. तरी भाऊ म्हणून सांगू नका कोणाला. आमची कशी घरची इज्जत आहे ना, घरची कशा आपला माहिती आहे ना, आपला अंडरस्टँडिंग आहे सगळ्यांच्यात. काय ना एवढा विषय तुम्ही मनाला लावून घेता. प्याला बसलो मावळ झाला म्हणून ते 2-3 शब्द निघलं तोंडात. चल शिरी उचल बाटली चल. तरी पण सांगू नका कोणाला. कुणाला भाऊ लग्नाला सासरा बोलत होता माझी पोर रेषेसारखी सरळ आहे, रेषेसारखी सरळ. पण मला काय माहिती ती नागमोडी रेषे.
तुम्ही आगीकडे बघून काय असता? काय नाही, एक दिवस सासऱ्याच्या मैताला पण आपण असे जाऊ न तिथंच जलत असं तिरडीवर. जावई घ्या घ्या ना, तुम्हाला जावई घ्या ना, मस्तच बनवल्यात घ्या. आम्हीच बनवलंय. हो असू द्या, घ्या खा. हे घे, तुला घे, भाऊजीला खाऊ दे. भाऊजींचा कशाला घेतोयस? तुमचं झालं का? तुम्हाला पाहिजे? नाही झालं. आई, बोल ना. आपल्याकडे बघा किती डेव्हलपमेंट झाले ना, गावात किती लोकांच्या बिल्डिंगी झाल्या. आपण पण आपल्या जमिनीचा काहीतरी बघूया ना. आणि तुम्हाला माहितीये का, गावात अख्खी बिल्डिंग बांधायचं आपल्याला 20 फ्लॅट भेटतील. 40 माल्याची बिल्डिंगी बांधतात. आपण पण आपली जमीन देऊया ना. अगं, या जमिनीवरती यांना लहानाचे मोठे गेलेत. सगळी लोक बिल्डिंग मध्ये राहतात ना, आपण राहता भिकाऱ्यासारखा. असंच असतं, नेहमीच झालेलं आहे. एवढ्या मेहनतीने ते पोपटी बनवली, तो मका आपटून गेली. आहे तिला लाज आहे. अहो, तुम्हाला असं वाटतंय का आपल्याला पैशांची गरज नाहीये? पैशाची गरज कोणाला नाहीये, पैशांची गरज सर्वांना आहे. अगं बाय, ऐक पण सांगून. म्हातारे अंडा खाते का? काय केलंय ऐक सांगून. मी मजा दाखवली आहे? हा, मी तुमच्या चांगल्याचा विचार करते, तुम्हा वाईट विचार करते माझ्याबद्दल. मी सर्वांसाठी सर्व सुखात होतील म्हणून या सगळ्याचा विचार केलाय. पण तुम्हाला असं वाटतं मी फक्त माझा स्वतःचा विचार करते? तुझा नाही विचार, सर्वांचा विचार करतेस, पण त्याचं काय नुकसान करतेस हा तर विचार कर. सांगून आई. घरोघरी मातीच्या चुली, नुसती भांडतात. तुम्हाला जमीन विकायची असेल तर विका, नाही तर मी घर सोडून चालले. मला 1.5 कोटीचा फ्लॅट भेटला तर डायरेक्ट बँकॉन जाऊन FD लगेच 1.5 कोटीची. कारण पैसे सेव्हिंगच्या गोष्टी लई इम्पॉर्टंट आहे. पैसे म्हणजे एवढे वाचवायला लागतात ना, काय सांगता नाही येत कधी काय कुठं कामाला येईल. तुला विकायची ना, तुम्हाला जमीन विका, ती जमीन. पण वाद नका घालू, बस नका तो वाद घालू. विका ती जमीन, तुमच्या मनासारखं होऊ द्या, सर्वांच्या मनासारखं होऊ द्या. बस. म्हणून आमचं ठरलंय आता दोघांचं. तुमच्या काय मागण्या अपेक्षा असतील त्या बोला. अहो, मला एवढी गोरी पोर दिली यातच माझं भाग्य आहेत. आणि आमच्या घरात सगळी कालीची आहेत, त्यामुळे गोरी कोण नाही. म्हणजे माझं असं काय नाही, तुम्ही जे द्याल ते मी त्याचे समाधान मानून घेईल. फुल न फुलाची पाकली पण द्यालच तुम्ही. नाही, अर्धी बिर्धी काय फुलाची पाकली नाही. मला माझा अख्खा हिस्सा पाहिजे. जर या दोघांना यांना हिस्सा नाही पाहिजे तर यांचा हिस्सा पण मला द्या. याला काय अर्थ आहे? जावई रागवू नका. म्हणजे आम्हाला ताट वाढलेला तुम्ही खाणार? वारं कसे बोलतात मग? म्हणजे तुमच्या लग्न कार्याला पुढच्या उतराला आम्ही, जेवण बनवायला आम्ही, हिस्सेच्या टायमाला येलो का? भाऊजी लालची. आता मला पण हिस्सा पाहिजे. मग तुम्ही भांडत. तुला नको होता ना पहिले? तुझ्या गळ्यात आहे ना कुत्र्याचा पट्टा, हे बघ करगोटा. जावई, तुम्हाला कुठे कमी पडलोय आम्ही? जमिनीच्या पैशांसाठी तुम्ही वाद घालताय. आम्ही तुम्हाला कुठे कमी पडलो आईबाप म्हणून? काय झाले तुम्हाला? काय कमी पडले? कमी? खोटी आहे तुम्ही, खोटी. बारक्या बहिणीचा फोटो दाखवून मोठी बहीण चिपकवली लग्नाला. काय बोलताय जावई तुम्ही? म्हणजे मी एवढी वाईट आहे का? वाईटच आहे. रोज 5-5 हजार संपवायला लागतात तिच्या फेशियल तेव्हा कुठं बरी दिसते ती. मेकअप काढल्यावर कसली भयानक दिसते ती. काय बोलताय जावई? माझी बायको याला दाखवलेली. तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुला भेटली. तुला कोण देईल? कोणतं कचरावली तरी भेटल का तुला? याला गावात कुत्रा विचारत. तुम्ही असे बोलले म्हणून मला बोलायला लागला अतिशय. जमीन तर विकू द्या, होऊ द्या जमिनीचं सगळं. देतोय तुम्हाला. आणि नाही, तू हिस्सा सोडू नको अजिबात. हिस्सा घेस तू. कशा हिस्सा सोडतो? म्हातारी उठली. ही झोपलेलीच असते नेहमी, आज कशी उठली? ओ बा, नको भांडू. अंगठा द्या.
ही जिवंत आहे? मला वाटलं तुमच्या घरी डेड बॉडी ठेवले तुम्ही. नाही हो, जिवंत आहे. मग झोपलेली का असते? बाबा नको भांडू, हे जमिनीचे पाय माझा नवरा झाला बाबा, नको भांडू तुम्ही. थोडा अजून थांब, इथं खूप फायदा होईल आपल्याला. थोडा दिवस थांब. अरे कुठं चाललंस तू? अक्कल जाम बोलायला लागली तुझी. मी मोठा भाऊसाहेब समजला का आता? बस झाला, आता सांगू नको. जमीन विकायची म्हणजे विकायची, याच्यात काय पिकणार नाही आहे. प्रगती करायची आहे. लोकांनी गाड्या घेतल्या, बंगलं घेतलं, दागिनं घेतलं. आपण काय करायचं या जमिनीत? जुनं कपडा घालून फिरता अजून आपण. पण थांब, आता जमीन विकू नको. थोडं थांब, काही फायदा होणार नाही. हे बघ, शेवटचा सांगते तुला. आता मी तुझा ऐकला, आता तुझी अक्कल पाजू नको. बस व्हायला. आतापर्यंत निर्णय मी नाही घेतला ना, मग गप बसायचा. जमीन विकायची. आपल्या बापदादांची जमीन आहे, इथं थोडा दिवस थांब, खूप डिमांड येईल. ओ भाऊ, तुम्ही इथे? चला जेवायला. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जा पुढे जा. हो चला, तुम्ही पण जेवा. आलो आलो, जा. जास्त अक्कल पाजू नको. थोडा दिवस थांब, आपण लहानचं मोठं झालं शेतामध्ये. बाबा अरे इथं हाय काय ये जमिनी? तुला राहिलंय काय? तुला समजते का काय? अरे काय नाही राहिलं ही जमीन, विकून टाकू आपण. थोडा दिवस थांब, खूप फायदा येतो, डिमांड येईल. अरे काय फायदा बिदा नाही, जाम शहाणा झालास आता. बस झाला तुझा आता. म्हणून नाही आम्ही ती जमीन विकत. नको ते पैसे आणि नको तो वाद आम्हाला. शांत हो, शांत हो. जावं किती बिजू, मी नाही ती आहे. मी त्या बिल्डरला दुपारी बोलवला होता. मला हे सगळं माहिती नव्हतं ना, म्हणून सॉरी. तुम्ही तर ताई कोण आहेत? तुम्ही जात का? तुमची जागा विकायची आहे, तुम्ही फोन केला होता मला. हो केलेला, पण आता आम्हाला जमीन नाही विकायची. का पण? नाही विकू शकत आम्ही ती शेत. खरंच तुम्ही माफ करा, तुम्ही जा घरी. तुम्ही घरी जा. हायवेच्या इथून कनेक्टिंग रस्ता जाणार आहे म्हणून त्याचे 5 करोड झालेले आहेत. 1.5 करोडचे फ्लॅटच्या. काय म्हणलं? किती? हायवेच्या इथून कनेक्टिंग रस्ता झालेला आहे तर 5 करोड येणार आहेत. 1.5 करोड फ्लॅटचे. 60 माले. म्हणजे एक फ्लॅट 5 कोटीचा. 5 कोटीचा एक फ्लॅट. किती माळ्याची बिल्डिंग? 60 माले. 60. 24 कोटी, 25 कोटी, 26, 28. लई डेंजर आहे बाबा. 5 कोटी. मला वाटा पाहिजे. मला हिस्सा पाहिजे. तुला कशाला पाहिजे? पाहिजे. पहिले तर तुला नको होतं ना. आता पाहिजे. आपल्याला पण नको, आपल्याकडे हाय नाही एवढा सगळं. काय आहे माती? तुम्हाला पण पाहिजे नव्हता. तुम्हाला पण नको पाहिजे. मला माहिती पाहिजे नव्हतं म्हणजे पुन्हा पुलाची पाकळीमध्ये आला ना 5 कोटी. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, लक्षात ठेव. पाहिजे होता. जमीन पाहिजे. एवढ्या मोठ्या घेऊन जमीन पाहिजे. जमीन पाहिजे.